रामपूर येथे 4 दिवसीय महिला कौशल्य प्रशिक्षण आणि आरोग्य शिबिर उत्साहात मसाले, केक बनवणे यासह लघु उद्योग मार्गदर्शन, महिलांना स्वावलंबनाचा हातभार, स्त्रीरोग तपासणीसह तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती, मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग। रामपूर इथं कोकण कला आणि शिक्षण विकास संस्था आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने 4 दिवसीय महिला कौशल्य प्रशिक्षण आणि आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। महिलांना स्वावलंबी बनवणं, लघु उद्योगांच्या संधी उपलब्ध करून देणं आणि आरोग्याविषयी जागरूकता वाढवणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता। गावातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। पहिल्या 2 दिवशी मसाले तयार करण्याचं तर तिसऱ्या दिवशी केक बनवण्याचं प्रशिक्षण उत्साहात पार पडलं। कोकण कला आणि शिक्षण विकास संस्थेच्या चंदगड तालुका प्रतिनिधी मनस्विनी कांबळे यांनी महिलांना लघु उद्योगातून आर्थिक स्वावलंबन कसं मिळवावं, व्यवसाय सुरू करण्याच्या संधी, नियोजन आणि व्यवस्थापन याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केलं। मसाला प्रशिक्षणासाठी वंदना कातकर आणि केक बनवण्याच्या प्रशिक्षणासाठी संगीता लोखंडे यांनी प्रात्यक्षिकासह महिलांना उत्कृष्ट मार्गदर्शन केलं। सहभागी महिलांनी प्रशिक्षण गांभीर्याने घेत पूर्णता दिल्याचं आयोजकांनी सांगितलं। कौशल्य प्रशिक्षणासोबतच महिलांच्या आरोग्य समस्या लक्षात घेऊन महिला आरोग्य शिबिराचंही आयोजन करण्यात आलं। या शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ जयश्री गायकवाड आणि स्नेहल पिळणकर यांनी तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केलं। गावातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतला। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच सुजाता यादव, उपसरपंच अप्पाजी वरपे, दत्तू वरपे, विलास नाईक, रघुनाथ पाटील, रूपा यादव, शालन घोळसे, राधिका सुतार, सुजाता नाईक, द्रौपदा यादव तसंच ग्रामसेवक प्रकाश पवार आणि केशव विराणाक यांचे विशेष सहकार्य लाभलं। महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी आणि आरोग्य सुरक्षेसाठी राबवलेला हा उपक्रम गावात कौतुकास्पद ठरला असून अशा उपक्रमांची पुढील काळातही अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।